कृष्णा तू अगर चढ़ा स्टार्टिंग में, तेरे पीछे से हम दो बंदे आ रहे होते 2010 बाप का नहीं हुआ तो बोलना तेरे पीछे मैं आ रहा हूँ, चढ़ क्यों रहा? आज आम्ही निघालोय मलंगड ट्रॅकला 10 जण आणि एक भडनाट ऍडव्हेंचर. सकाळी 6:30 वाजता आम्ही सर्वजण बाईक वरून निघालो. थंड हवा, रिकामे रस्ते आणि ट्रॅकची वेगळीच एक्साइटमेंट. आमच्या सोबत एक नवीन मित्र पण होता जो आम्हाला कलावंती ट्रॅक मध्ये भेटला होता. रस्त्यात आम्ही थांबलो आणि समोर दिसला भन्नाट सनराईज. गाडीवरून दिसणारा तो धुंद सकाळचा नजारा, ढगांमधून बाहेर येणारा सूर्य, खरंच त्या मुमेंट मध्ये वेगळाच फील होता. आता तुम्ही थोडे सिनेमॅटिक सनराईज शॉट एन्जॉय करा. गाडीवरून जाताना दूरवर पूर्ण मलंगड दिसत होता. एकदम विशाल ढगांमध्ये उभा असलेला तो व्ह्यू पाहूनच ट्रेकची एक्साइटमेंट डबल झाली. आम्ही मलंगडच्या पायथ्याशी पोहोचलो, जिथून आतमध्ये जाण्यासाठी मोठी कमान लागते. तिकडे सर्व बाईक पार्क केल्या आणि सुरू केला आमचा ट्रॅक. सिड्यांच्या रस्त्याने आम्ही चालायला सुरुवात केली. मागे वळून पाहिलं तर पूर्ण खाली धुंद वातावरण दिसत होतं. रस्त्यात एक आजी आणि आजोबा भेटले. ते लोखंडी पत्रे वर घेऊन चालले होते. त्यांना पाहून खरंच वाटलं आपण थोडस चालून थकतो, पण काही लोक रोज हा संघर्ष रोज करत असतात. थोडं वर जाऊन आम्ही एका स्पॉटवर बसलो, पाणी प्यायलो आणि थोडासा आराम केला. तिथे पुढे चालत गेल्यावरती माता दुर्गेचं मंदिर दिसलं आणि आता पुढे जे दिसलं ते खरंच नेक्स्ट लेवल होतं. पूर्ण मलंगड ढगांमध्ये हरवला होता. ढग गडाच्या बाजूने वेगाने जात होते. एकदम हेव्हनली व्ह्यू. ते दृश्य पाहून आम्ही लगेच पुढे निघालो. वरती जाताना आम्ही पुन्हा पाणी प्यायला बसलो आणि आमच्या बरोबर एक ट्रॅकर भाऊ जो जीन्स आणि शर्ट घालून ट्रॅकला आला होता. हा ट्रॅकला जीन्स आणि शर्ट घालून आलाय. भाईला वाटलं की आम्ही फिरायला चाललोय कुठे गाडी वगैरे घेऊन, पण आम्ही मलंगडच्या ट्रॅकला आलो तर भाई जीन्स शर्ट घालून आलाय रे. आम्ही एका झाडाजवळ सिनेमॅटिक शॉट घ्यायला गेलो होतो, पण शॉट घेत घेत आम्ही जंगलात आत गेलो आणि रस्ता चुकलो. हे बघ इथून रस्ता आहे. घूम के जाएंगे इधर काय हाँ खाएंगे. हो ना स्टार्ट, तू डायरेक्ट चढ़ ना. अरे उधर से घूम के जाएंगे चलो. खरा मारता असेल वापस चालशील तू. सगळ्यांना वाटलं नवीन रूट असेल म्हणून आम्ही जंगल एक्सप्लोर करायला सुरुवात केली. फाटला नाही घुसला ना काटा? घुसला जरा, लागले जरा. आतमध्ये घुसला नाही रक्त नाही आलं. थोडे फोटो काढले, थोडं जंगलात बसलो. मग दूर एक डोंगर दिसला आणि वाटलं की रस्ता मिळाला. सगळे धावत त्या डोंगरावर चढले, पण तो रस्ता नव्हताच. मग वर बसून पूर्ण जंगलाचा व्ह्यू पाहिला आणि परत आलो मलंगडच्या मेन रूटवर. तिकडे थोडा नाश्ता केला आणि पुन्हा ट्रॅक सुरू केला. पुढे वरती पूर्ण वस्ती लागली. डोंगरावरच छोटस गाव होतं. एका माणसाला आम्ही रस्ता विचारला, तो म्हणाला पुढचा रस्ता बंद आहे. बंद? चलो देखते, चलो चलो चलो. ये लोग बोल रहे रास्ता बंद किया है, तो अभी देखते हैं. हमारे लिए बंद खतरों के खिलाड़ी है इधर पूरे. बोलतात पोलीस वाले भेटते वरती. बंद केलंय का? ट्रॅकर आहे का तुमच्या सोबत? ट्रॅकर आहे का सोबत तुमच्या कोण? नाही आम्ही तसे 7-8 ट्रॅक करून कुठे चाललं तुम्ही? मलंगडवर. वरती पण काही इथं मध्येच वरती नाही येणार आहे. वर नाही येणार आहे, मध्येच जाणार आहे. काय पाहू नका जाऊ ना? नाही वरती जायचंच नाही. जाऊ दे का? हे नाही ना आमच्याकडे. रॅपलिंगचं सामान नाही, वरती जाणार नाही, इथेच जाणार आहे. मध्येच जाणार आहे. डोंबिवली. एक होता त्याला सुट्टी नव्हती म्हणून तो आला नाही यावेळेस. हा वरती येणार आहे ना, मध्येच जाणार आहे.
नाही एवढं कचरा लागला तर कसं काय करणार. मदत द्यायचा. तिथे पण नाही, नंतर नाही, जाऊन नाही. शेवटी मग काय होतं माहिती आहे का, काय झालं का मग ते आम्हाला धावपळ करावं लागतं. समजलं का? नाही नाही नाही. हा तुम्ही तुमच्या रिस्कवर शिकतो. हे चालूच आहे. तसं काय होणार नाही. चल. दोघांना नंतर मग गोड्या उचलून पोलिसांना द्यावं लागतं. तसं काय नाही होणार. चल. धन्यवाद सर. अरे गोष्ट काय सांगून होत नाही मित्रा. बरोबर आहे. कुठला प्रसंग कधी काय होईल सांगून होतं का, त्यामुळे आपण काळजी घ्यायची. ठीक आहे. समजलं? हो. ठीक आहे चला. पोलिसांनी सांगितलं पुढे जात असाल तर काळजी घ्या. तुम्ही जर मलंगगडला येत असाल तर तुमच्याबरोबर एक ट्रॅकर घेऊन या, तरच तुम्ही टॉपवर जाऊ शकता. इथे साहित्य रॅपलिंगचं सामान असेल तरच तुम्हाला जाऊ देतील. आम्ही आता थोडं कन्व्हिन्स करून आमच्या रिस्कवर आम्ही जातोय. तर तुम्ही जर एकटे येत असाल तर तुमच्या रिस्कवर तुम्हाला जावं लागेल. जा. बस पटेल काय बोललास परत बोल. सिच्युएशन हँडल केली म्हणून आपल्याला जायला भेटत आहे. बाकी नंतर काय रस्त्याने आया तेच ना आई तर आता आम्ही वरती चढतोय. तर आता वरती जाऊन भेटू तुम्हाला. तोपर्यंत व्हिडिओ एन्जॉय करा. याच्यामुळे आम्ही गेलेलो मध्ये सर्व थकलेले आहे इकडे. रुक एक मिनिट. विपुल सर्वात पुढे जातोय. आपण गेला संदेश. विघ्नेश थकला का रे? दम लागला बोलतो. क्या रे थक गया क्या? नाही मैं नहीं सकता. तुझ्यावर येशील ना? हा छोटाच बॅच आहे. अरे हा लावड्या तिथं पाईप नको पकडू, कारण का तिथं हे नाही लावले रे, रस्सी नाही लावली, तो पाईप आहे. जाऊया मग. चला ते वरती आलेलो आहे आम्ही आता. काय टाइमपास करू नका. चला आपण अभी आया वो भी पाइप ही था. सुजल मजा आ रहा है क्या रे? हाँ पहिला ट्रॅक ना तुला भावा? मजा येते नाही सांगितलं ना तुला? दुसरा आहे. पहिल्या ट्रॅकला भाऊचा शूज पडला होता गायब. आणि मागच्या वेळेस गौरव नव्हता आला, त्याला कामावरतून सुट्टी नव्हती भेटली, त्यामुळे यावेळेस आमच्या बरोबर 3 जण नवे ट्रॅकर आलेत. तर जसं की तुम्ही बघू शकता खालून दाखवून एकदा खालचा मार्ग. त्या मार्गापासून सुरुवात होतं. हे एवढं फिरत यावं लागतं या साईडला. हे ते खाली गड लागत असेल तुम्हाला. आलोय माहिती आहे का? बघ तिथून आलोय. ते तर माहिती रे. उधर से चल के तू या स्टेशनला पार या गावकरी लोकांपासून यावं लागतं, वरी चढावं लागतं. पण हा जो पट्टा आहे हा खूप सोपा आहे.
तसं म्हटलं तर. याच्या जो पुढचा जो येणार ना तो अवघड पडणार. याच्या जो पुढचा आहे त्या तुम्हाला हार्ड पडणार. आणि तुम्हाला कसं चढायचं, कशी सेफ्टी आहे हे त्याची जाणीव ठेवायची. तसं म्हटलं आपल्यासोबत ट्रेकर नाही आहेत पण अनुभव आहे महान. काम नाही करत तुला main shot. ज्यांनी की पुढाकार घेतलाय सध्या. नुसता कॉल काय करतोय तू? चला मनोजने ब्लॉग बघितलाय 4 वेळा. ट्रॅक आहे आता उतरताना बघू काय हाल होत आहेत. उतरताना बोलतात इझी आहे. मलंगडच्या वेळेस हा आला होता ना तू, पायथ्याशी आला होता ना मलंगडला. सर्वजण धबधबे बघायला येतात आणि आम्ही आता हे वरती गड सर करणार आहेत. हे इकडे पूर्ण दरी आहे. नको रे, कुठे ते बघा पाईप पाईप अवघड जाणार, बाकी तुम्हाला कुठे अवघड वाटणार नाही. बस तोच हा पाईप. जो पट्टा आहे हा पण तुम्ही सोपी आरामात करताल, पण त्याचीच तुम्हाला थ्रिल भेटेल. हँड्रेल तुमचा रश होईल. जाम मजा येणार तिथं. कधी गेल्यावर तुम्हाला तिथून व्ह्यू दाखवा, आमच्या पायांचा व्ह्यू वगैरे. गांड फाटणार. गांड नाही सगळं पायान जायचं लोक. वरची दोरी पकडायची. वर आहे ती दोरी. हा कुठे चला लेट्स गो. मग उतरताना कसं एकदा चढून उतरून दाखव. छोडो देखा क्या ढाकबेरी नाही ती वरती ना. नाही दे ना. येणार. अरे फक्त एवढे ग्रिप मजबूत आहे ना आपली बस. चला आम्ही चाललो वरती. इथे कठीण पॅच. आता आम्ही पोहोचलो मलंगडच्या सर्वात थ्रिलिंग बॅम्बू पॅच जवळ. तो पॅच पाहून काही जण थांबले. ये कर तू. अगर कृष्णा तू अगर चढ़ा स्टार्टिंग में, तेरे पीछे से हम 2 बंदे आ रहे, वो भी 10 बाप का नहीं हुआ तो तू बोलना तेरे पीछे मैं आ रहा. चल तू चढ़ के बता पहले. फिक्स. आणि आमच्या ग्रुप मधील 2 जण म्हणाले, कृष्णा तू धाडस करून वर जा, तुझ्या मागे आम्ही येतो. क्षणभर भीती वाटली, पण इतक्यावर येऊन आता मागे फिरायचं नव्हतं. आणि मग मी धाडस करून चढायला सुरुवात केली. माझ्या मागे अजून माझे 2 मित्र आले. बस हिला मत ज्यादा और खाचे में पैर डाल. खाचे में बैठ सकते तो बैठ. नहीं ये ठीक है. वो खाचे में पैर रखना एक. खाचे नहीं है. अरे तुझ्या आहेत शूज काढून अरे. आलो रे. इधर देख, इधर पत्थर है थोड़ा देख के. आलो रे. मेरे लाइफ का सबसे हार्ड ट्रिप है. गांड फट गई थी दोस्त, गांड फट गई थी. वो 5 का सेकंड सब. में मरूंगा. मेरे को भी सेम लगा, 5 सेकंड में मरूंगा. और क्या आ रहा है हमारा दोस्त. हाँ मेरा 60. What the fuck? तुला हेच नाही होते ना, बसून गाण टेकून आणि हाताने खेच वरती. चला आम्ही जाऊन वरती. इथे अजून वरती बघ. फटाक से हम लोग जाके आएगा, टाइम नहीं लगेगा. क्या रहा है. चाहिए तो तेरा देख मन है तो आ जा, नहीं तो हमारा जूता इतना लेके जा. सगळ्या सोपी आहे. उतरणं सगळं सोपी वाटू राहिलं मला. हा चढायच्या वेळेस हार्ड वाटणार. तू येऊन जा आता. जसं चाल तसं ते. हा थांब इथेच थांब आम्ही आलो. तसं ते. इथेच थांब आम्ही आलो. हा ठीक आहे हा चल. ठीक आहे. हा येतोय आता मागून. आम्ही तोपर्यंत वरती जाऊन हाँ येतोय. चल. चलो. ए हम लोग का जूता वीता लेके जा साथ में उधर. नहीं रे उधर रुक आ रहे हैं हम लोग. हाँ ठीक है, इधर ही बैठे रहे हम लोग. फटाक से आया. फोटो निकाल के आ जाएंगे. वन साइड अपन 3 है. तीन. जुबान रखा कि नहीं रखा? जुबान रखा हमने. मोबाईल रखा बँक लो. बस ये ब्लॉग में आना चाहिए. बिना सेफ्टी के जो बोला वो करके बताया, ठीक है. लेकिन गान हमारे फटे पर तब भी हमारे साथ करो मत बस. गान फटे पर नवा भी ना घटे. बस. उधर पुलिस ने बोला था नहीं. अभी जाने इधर दो. ऊपर जा रहे हैं. जा तू एक धीरे से जा रहे.
ये तो इजी है भाई. नॉन गिव अप ब्रो. ये देखो गाइस, आ गए हम लोग. बस मास्क का 10% बचा है. 10% बचा है. हम लोग को लगा था अचीव नहीं कर सकेंगे, लेकिन कर रहे. गिव अप कर दिया था भाई. लेजिट मैं बता रहा हूँ ना, हमने गिव अप कर दिया था. बस ऐसा हो गया था कि हम जाने ही वाले थे. जाने वाले थे. बट कृष्णा के गाड़ी में दम था, गूदा था. बाद में हमने तो कृष्णा को चैलेंज तू ही मेरा भाई कृष्णा का नाम लिया है बस. भाई करके बता. तूने करके बताया तो मैं पीछे से आऊंगा भाई इंश्योर. और भाई किया भाई. ये होता है भाई ट्रैकर का. ये जो माइंडसेट है ये लेके चलते हैं हम. अभी ऊपर जा रहे हैं हम लोग. ए फोन नहीं तो वीडियो निकाला नीचे से. 0.5 मध्ये. 10 जण आलतो आम्ही. तर बघू शकता 3 जण चढलेत आणि 7 बैल आमचे खाली आहेत. तर नंतर यांना बघू आम्ही काय बोलतात ते. चला घेऊ पण. बघ गाईस, लेट्स गो. ये आना आना ऊपर आ, ऊपर आ, ऊपर आ, ऊपर आ. विपुल विपुल. चौथा मर्द. ए आणि आम्ही फायनली वर पोहोचलो. वर पोहोचल्यानंतर जो व्ह्यू होता तो शब्दात सांगणार येणार नाही. महाराजांची मूर्ती, पाण्याची टाकी आणि तब्बल 3200 फूट उंचीवर पाणी. आम्ही वर येताना पाणी आणलं नव्हतं, म्हणून तिथलं थंड पाणी पिऊन खरंच जीव आला. क्या वर क्यों पगला रहा है? आम्ही वर येताना पाणी आणलं नव्हतं, म्हणून तिथलं थोडं पाणी पिलं. वरती शांत बसून तो नजारा एन्जॉय केला. जसं की आता एकदम सगळे टॉपवर आले. मडमगडवर टॉपवर आला. आम्हाला माहिती नव्हतं की शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे. आम्ही आता सगळे गड केल्यानंतर आपण दर्शन करतो. सगळ्या गडांवर ठेवलेली आहेच, पण इथं पण असं कसं काही म्हटलं नव्हतं. इथं पण आहे. इथं जसं मी आलो आपल्या देवाचं पण दर्शन घेतलं. आणि मग आम्ही गड उतरायला सुरुवात केली. हा ट्रॅक नव्हता. हा ट्रॅक फक्त ऍडव्हेंचर नव्हता. हा होता मैत्री, धाडस आणि आठवणींचा प्रवास. मलंगड हा ट्रेक कायम लक्षात राहणार.